साबुदाणा भाजायचं, बारीक करायचं टेन्शन नको आहे, पण एकदम खुसखुशीत उपवासाची साबुदाणा बटाटा चकली बनवायची. तर मग या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा बरं. चकली अगदी 3 ते 4 पट फुलते आणि एकदम हलकी फुलकी खुसखुशीत होते. कारण ह्या चकल्या आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवतोय. आता वेगळी पद्धत म्हटलं तर किचकट नाही बरं, एकदम सोप्या पद्धतीने आपण ह्या चकल्या बनवणार आहोत. बनवायला खूप सोपे आहे, खायला एकदम खमंग आणि टेस्टी लागतात. तसेच वर्षभरच नाही तर 2 वर्ष आरामात टिकतात. तर लगेच ह्या चकल्या कशा बनवायच्या हे आपण पाहूयात. आता ह्या चकल्या बनवण्यासाठी आपल्याला रात्री साबुदाणा भिजत घालायचा आहे. तर इथे मी 1 किलो साबुदाण्याचं पॅकेट घेतलेलं आहे. त्यातला मी अर्धा किलो साबुदाणा एका पातेल्यामध्ये काढून घेते, कारण आपण अर्धा किलो साबुदाण्याची चकली बनवणार आहोत. तुम्ही जर जास्त प्रमाणात चकली बनवत असाल तर मग 1 किलो साबुदाणा घेतला तरी चालेल. आता हा साबुदाणा आपल्याला 1-2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण कधी कधी साबुदाण्यामध्ये थोडीशी घाण असते. आणि आता साबुदाणा स्वच्छ धुवून घेतला की आपल्याला यात गरम पाणी घालायचं आहे. थंड पाणी आपल्याला घालायचं नाही बरं, कारण आपल्याला चकली बनवायची आहे आणि चकलीसाठी साबुदाणा एकदम व्यवस्थित भिजलेला असला की चकली बनवायला सोपं जातं. त्यामुळे गरम पाणी घालायचं आहे. पातेल्यामध्ये साबुदाणा बसत नव्हता, त्यामुळे आम्ही एका मोठ्या भांड्यात ओतून घेतलेला आहे. आता आपल्याला पाणी घालताना भरपूर पाणी घालायचं आहे, अगदी साबुदाण्याच्या वरपर्यंत पाणी राहील इतकं. आणि आता हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपला साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे, तुम्ही पाहू शकाल. आता हा आपल्याला मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे. आणि हा साबुदाणा आता आपल्याला एका मोठ्या चाळणीत घालायचा आहे, कारण साबुदाणा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. साबुदाणा वाफवून घेतल्यामुळे चकली एकदम खुसखुशीत होते, तसेच खूप छान फुलते देखील, हलकी होते. आणि आपण जर साबुदाणा न वाफवता चकली बनवली कच्च्या साबुदाण्यापासून तर चकली कडक होते. त्यामुळे साबुदाणा आपल्याला वाफवूनच घ्यायचा आहे. आता साबुदाणा वाफवण्यासाठी कढई ठेवली मी, कढईत पाणी घातले, त्यामध्ये स्टँड ठेवले आणि त्या स्टँडवरती ही चाळणी ठेवते. आता 7 ते 8 मिनिट साबुदाणा आपल्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचा आहे. साबुदाणा वाफवायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 7 ते 8 मिनिटातच असा साबुदाणा व्यवस्थित फुलतो. आणि आता एकदम पारदर्शी झालेला आहे साबुदाणा, तुम्ही पाहू शकाल, एकदम ट्रान्सपरंट. त्यामुळे लगेच गॅस बंद केलेला आहे मी. ही चाळणी आता खाली उतरवून घेते. आता साबुदाणा वाफवून घेईपर्यंतच मी अर्धा किलो बटाटे उकडवून घेतलेले आहे. मोठे मोठे बटाटे आहेत, त्यामुळे अर्धा किलोमध्ये 2च बटाटे बसलेले आहेत. ते बटाटे उकडवून थोडेसे थंड झाले की आपल्याला याचे असे साल काढून घ्यायचे आहे. आता मार्केटमध्ये मस्त नवीन बटाटा आला आहे आणि बटाटे थोडेसे आता स्वस्तही आहे, त्यामुळे आता साबुदाणा बटाट्याच्या पापड चकल्या करून घ्या. आता ऊनही थोडंसं कमी आहे, त्यामुळे ह्या महिन्यापासूनच वाळवणाला सुरुवात केली तर आपलं मे महिन्यापर्यंत सर्व वाळवण होऊन जातं. कारण मे महिन्यात जाम ऊन तापतं आणि वाळवण करायला मग कंटाळा येतो. बटाटे आपल्याला असे सगळे किसून घ्यायचे आहे बरं, कारण बटाट्यामध्ये जर मोठे मोठे तुकडे राहिले ना तर चकली करायला थोडीशी हार्ड जाते, चकलीचे तुकडे पडतात. त्यामुळे बटाटे आपल्याला असे बारीक किसून घ्यायचे आहे. यामध्ये मोठे मोठे तुकडे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. दोनही बटाटे मी किसून घेतलेले आहे. बटाटे आणि साबुदाणा आता आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, त्यामुळे साबुदाणा आता आपल्याला एका मोठ्या परातमध्ये ओतून घ्यायचा आहे. यातच आता आपल्याला किसलेले बटाटे घालायचे आहे. चकली छान चवदार खमंग लागण्यासाठी यात मी हिरवी मिरचीचा ठेचा घालते, 2 ते 3 चमचे. 7 ते 8 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. तुम्ही हिरवी मिरची घालण्याऐवजी लाल तिखट देखील घालू शकता बरं, तुम्हाला आवडत असेल तर. त्यानंतर आपल्याला यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता ह्या सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. साबुदाणा थोडासा मॅश करून घ्यायचा आहे, त्यामुळे मी हे मॅशरने मॅश करून घेते, जेणेकरून साबुदाणा बारीक देखील होईल आणि बटाट्यासोबत छान मिक्स होईल, एकजीव होईल. तसेच बटाट्यामध्ये जर कुठं मोठं थोडे मोठे तुकडे राहिले असेल तर ते देखील बारीक होतील. त्यामुळे शक्यतो आपल्याला हे असं मॅशरनेच मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे साबुदाणा आणि बटाटे व्यवस्थित एकजीव झालेले आहे, कारण याचा रंग देखील बदललेला आहे, तुम्ही पाहू शकाल. आता हे आपल्याला हाताने देखील थोडंसं एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त एकदम टेस्टी मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, कारण माझी तन्वी तर असंच नुसतं हे बटाटा आणि साबुदाण्याचं मिश्रण खाते. आता या एका मिश्रणापासून आपण अनेक पदार्थ बनवू शकतो बरं, पण आज आपण चकल्या बनवतोय, त्यामुळे आज आपण चकल्याचीच रेसिपी पाहूयात. तर आपल्याला चकलीचा साचा घ्यायचा आहे, त्यामध्ये चकलीची प्लेट टाकून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आता हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे जर चकलीचा साचा नसेल तर तुम्ही हे मिश्रण एखाद्या पायपिंग बॅगमध्ये किंवा दूध बॅगमध्ये किंवा तेलाच्या पिशवीमध्ये भरून त्याला थोडंसं होल पाडून त्यापासून देखील तुम्ही ह्या चकल्या बनवू शकता बरं. आता आपल्याकडे साचा आहे, त्यामुळे आपण साच्याने चकल्या बनवून घेऊयात. साचा पॅक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर प्लॅस्टिक शीटवरती आपल्याला चकल्या पाडायच्या आहे. आता चकली जर तुटली तर तिथून लगेच चकलीला सुरुवात करायची आहे, कारण ह्या चकल्या वाळल्याच्या नंतर याचे तुकडे वगैरे पडत नाही, कारण मिश्रण खूप चिकट असतं.
त्यामुळे ह्या चकल्या एकदम चिकटवून राहतात. जशात आपण दिवाळीच्या भाजणीच्या किंवा तांदळाच्या पिठाच्या चकल्या बनवतो तशाच ह्या आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्या आहे. साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. खूप छान चकल्या तयार होत आहे, व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल. चकल्या बनवायला देखील एकदम सोप्या जात आहे बरं, अजिबात हार्ड वगैरे जात नाही. कारण साबुदाणा आपण छान वाफवून घेतलेला आहे. कच्चा साबुदाणा जर घेतला तर चकल्या थोड्याशा हार्ड जातात बनवायला. ह्या लगेच खाली प्रेस होत आहे आणि व्यवस्थित भरभर चकल्या पडत आहे. आता सर्व मिश्रणाचे मी अशाच प्रकारे चकल्या बनवून घेते. सर्व चकल्या मी बनवून घेतलेल्या आहे. चकल्या आता एक साईड सुकल्या की आपल्याला याची साईड चेंज करायची आहे आणि ह्या छान आपल्याला सुकवून घ्यायच्या आहे आज आणि उद्या. चकल्या मी 2 दिवस छान सुकवून घेतलेल्या आहे आणि हे व्यवस्थित सुकलेले देखील आहे. आता ह्या डब्यामध्ये भरून तुम्ही वर्षभर काय 2 वर्ष स्टोअर करून ठेवू शकता. आता चकल्या आपल्या किती हलक्या फुलक्या झाल्या हे मी तुम्हाला काही चकल्या तळून दाखवते. चकल्या तळण्यासाठी तेल आपल्याला एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे बरं. कडकडीत गरम तेलात चकल्या टाकल्या की चकल्या किती छान फुलत आहे तुम्ही पाहू शकाल. अगदी 2 ते 3 पट फुललेल्या आहेत चकल्या आपल्या. यातला साबुदाणा देखील खूप छान फुललेला आहे बरं आणि एकदम हलक्या फुलक्या आपल्या चकल्या तयार झालेल्या आहे. अजून काही चकल्या मी तळून दाखवते. चकल्या तेलात टाकल्याबरोबरच खरंच खूप छान फुलत आहे आणि एकदम हलक्या खुसखुशीत तयार होत आहे. आता चकल्या आपल्या तुम्ही पाहू शकाल अगदी 3 ते 4 पट फुललेले आहे आणि एकदम खूप छान खुसखुशीत झालेले आहेत बरं. एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेलच. खरंच एकदम हलक्या फुलक्या चकल्या तयार होतात. या पद्धतीने तुम्ही चकल्या बनवून बघा, तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडतील. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या उन्हाळी वाळवणच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.